हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण इयत्ता 4थी विषय मराठी धडा 8वा मेट्रो प्रवास इंग्रजी मीडियम मेट्रो प्रवास पाहूया. आजोबा गावातून शहरात आले होते. आजोबा गावातून शहरात आले होते. शहरातील गगनचुंबी इमारती व वाहनांची गर्दी पाहून आजोबा अवाक झाले होते. बाबा म्हणाले, आजोबांना आपण मेट्रो फिरायला नेऊया. हे ऐकून आजोबांना नवलच वाटले आणि आम्हालाही आनंद झाला. एक काय झालं, आजोबा गावावरून शहरामध्ये आले होते. शहरातील गगनचुंबी इमारती म्हणजे उंच उंच इमारती, वाहनांची गर्दी म्हणजे वाहनांचे ट्रॅफिक पाहून आजोबा अवाक झाले होते. मग बाबा म्हणाले, आजोबांना आपण मेट्रोने फिरायला नेऊया. हे ऐकून आजोबांना खूपच नवल वाटले आणि आम्हालाही आनंद झाला. आता मेट्रो मेट्रो म्हणजे काय, तर वरून जाणार ट्रेन. एक ट्रेन खालून जाते, एक वरून जाते, त्याला आपण मेट्रो बोलतो. हे ऐकून आजोबांना खूपच नवल वाटले आणि आम्हालाही आनंद झाला. मेट्रो ट्रेन या शहरामध्ये असतात. थोड्या वेळानंतर आजोबा, बाबा आणि मी घरातून निघालो. मेट्रोमधील हा आजोबाचा पहिला प्रवास असल्यामुळे ते खूप आनंदित होते. आज सुट्टीचा दिवस असल्याने रस्त्यावर खूप गर्दी दिसत होती. आम्ही मेट्रो स्थानकाजवळ पोहोचलो. बाहेरून मेट्रो स्थानक सुंदर, स्वच्छ आणि मोठे दिसत होते. सगळीकडे ठळक अक्षरातून सूचना फलक लावलेले होते. आता थोड्या वेळानंतर आजोबा, बाबा आणि मी घरातून बाहेर निघालो. मेट्रोमधील आजोबांचा पहिलाच प्रवास होता म्हणून आजोबा खूप खुश होते. आपण कसे खुश होतो, आपण कधी पहिल्यांदा कुठे जात असलो तर आपण खुश होतो, तसे आजोबाही खूप खुश होते. आणि आज सुट्टीचा दिवस असल्याने रस्त्यावर खूप गर्दी होती. म्हणजे सुट्टी असली की रस्त्यावर गर्दी असतेच, ट्रॅफिक असते. तर हे सगळं पाहून आजोबा थक्क झाले होते. आम्ही मेट्रो स्थानकावर पोहोचलो. बाहेरून मेट्रो स्थानक सुंदर स्वच्छ. मेट्रो स्थानक असं तर खूप स्वच्छ सुंदर दिसलेलं असतं. सगळीकडे ठळक अक्षरात सूचना फलक लावलेलं होतं. बाबा पुढे. बाबा तिकीट काढण्यासाठी तिकीट घराकडे गेले. बाजूला काही लोक मशीनमधून तिकीट घेत होते. बाबांनी तिघांचे वेगवेगळे तिकीट काढले. त्यावर बारकोड होते. बाबा आजोबा म्हणाले, बाबा हे हे ई तिकीट आहे. मेट्रो स्थानकावर प्रवेश करण्यासाठी आणि स्थानकातून बाहेर जाण्यासाठी आवश्यक आहे. आजोबांनी विचारले, खरंच की काय? मग बाबा गेले तिकीट काढण्यासाठी आणि तिकीट घराकडे गेले. तिकीट घर असतं तिथे आपल्याला ट्रेनचं तिकीट भेटतं. बाजूला काही लोक मशीनमधून तिकीट घेत होते. म्हणजे ई तिकीट घेतात काही लोक मशीनमधूनच. म्हणजे तिथला जो माणूस आहे त्याच्याकडे जायची गरज नाही, आपण मशीनमधून आपलं तिकीट काढू शकतो. आता आपल्या साध्या ट्रेनला पण ते अवेलेबल आहे ती मशीन. बाबांनी तिघांचे वेगवेगळे तिकीट काढले. तिघांचं वेगवेगळं तिकीट घेतलं आणि त्यावर बारकोड होता. बारकोड म्हणजे अशा रेषा असतात बघा, 12 रेषा असतात त्या. बाबा आजोबांना म्हणाले, बाबा हे ई तिकीट आहे. मेट्रो स्थानकावर प्रवेश करण्यासाठी, स्थानकातून बाहेर जाण्यासाठी आवश्यक आहे. हे आहे ई तिकीट आणि मेट्रो स्थानकावर आत जाण्यासाठी आणि स्थानकातून बाहेर जाण्यासाठी हे तिकीट आवश्यक असतं. आजोबांनी विचारलं, खरंच की काय? आजोबांना प्रश्न पडला, खरंच की काय? हे तिकीट घेतल्यानंतर आमच्या जवळच्या पिशवीची तपासणी करण्यात आली. आम्ही तिघे सरकत्या जिन्याने प्लॅटफॉर्मवर गेलो. प्लॅटफॉर्म खूप मोठे होते. थोड्या वेळाने मेट्रो येताना दिसली. मग ई तिकीट घेतलं. मग तिघे जण आपल्या जवळची पिशवी होती त्याची तपासणी केली. तिथे पोलीस दादा असतात, ते तपासणी करतात. मग तिघे सरकता जिना, आपला ऑटोमॅटिक जो जिना असतो ज्याच्यात पायऱ्या चढायची गरज नाही, त्या जिन्यावरून ते वर गेले. प्लॅटफॉर्म खूप मोठे होते. खूप मोठा प्लॅटफॉर्म असतो आणि थोड्या वेळाने त्यांना मेट्रो येताना दिसते, मेट्रो ट्रेन येताना दिसते. निळसर व पांढऱ्या रंगामध्ये मेट्रो चमकदार दिसत होती. प्लॅटफॉर्मवर पिवळ्या रेषा आखलेल्या होत्या. त्या रेषेच्या मागे आम्ही उभे राहिलो. मग काय झालं, निळसर व पांढऱ्या रंगाची मेट्रो ट्रेन येताना त्यांना दिसली. प्लॅटफॉर्मवर पिवळ्या रेषा दिसल्या आखलेल्या असतात, त्याच्या मागे आपल्याला उभं राहायचं असतं. शू असा आवाज करत मेट्रो स्थानकावर थांबली. आम्ही सर्वांनी मेट्रोमध्ये प्रवेश केला. मेट्रोचा दरवाजा आपोआप बंद झाला. मेट्रो पुढे निघाली. असा येऊन ट्रेन म्हणजे ट्रेन ब्रेक दाबते त्याचा आवाज झाला. मेट्रो स्टेशनवर येऊन थांबले, स्थानकावर येऊन थांबले. मग सर्वांनी रांगेमध्ये मेट्रोमध्ये प्रवास केला आणि मेट्रोचा दरवाजा आपोआप बंद झाला. मेट्रोचा दरवाजा ऑटोमॅटिक असतात, तो आपल्याला बंद झाला. मी, बाबा, आजोबा खिडकीजवळ बसलेलो होतो. किती छान, आपण आकाशात उडतोय की काय? आजोबा आश्चर्याने म्हणाले. मेट्रोमध्ये मराठी इंग्लिश भाषेमध्ये पुढील स्थानकांची सूचना जात होती. मग पुढे लेखक, आजोबा आणि त्यांचे बाबा तिघेजण खिडकीजवळ बसले आणि किती छान, आपण आकाशात उडतो. म्हणजे ते एक प्रकारे आकाशात उडतात असं त्यांना आश्चर्याने आजोबा म्हणाले. आश्चर्याने असं आश्चर्य वाटलं की ते एक प्रकारे आकाशामध्ये उडत आहेत. मग मेट्रोमध्ये मराठी, हिंदी, इंग्लिश यामध्ये पुढील स्थानक, अगला स्थानक, पुढचं स्टेशन, नेक्स्ट स्टेशन असं बोलतात. त्या सूचना येत होत्या. बाबा आजोबांना म्हणाले, मेट्रोमुळे वेळेची बचत होते आणि प्रवास सुखकर होतो. आता ही मेट्रो आहे ती शहरामध्ये असते, त्याच्यामुळे काय होते, शहरातून एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जाताना आणि जे ट्रॅफिक असते ते ट्रॅफिक कमी होते आणि वेळेची बचत होते आणि प्रवास सुखकर होतो. ही प्रवासाची आधुनिक व्यवस्था आहे. माझा आजोबांवरचा मेट्रोचा प्रवास खूपच आनंददायी झाला आणि ही एक आधुनिक सिस्टीम, नवीन टेक्नॉलॉजी आहे मेट्रो आणि माझा आणि आजोबांवरचा मेट्रो प्रवास खूपच सुखकर झाला. अशा प्रकारे मेट्रोचा प्रवास आपला झाला शिकवून झालेला आहे. यात नवीन आलेले शब्द पाहूया. गगनचुंबी, आकाशाला भिडणारा, खूप उंच, अवाक होणे, आश्चर्यचकित होणे, बारकोड, माहिती सांगणाऱ्या रेषांचा कोड, आधुनिक, प्रगत.
आता प्रश्न पहिला, आम्हाला हे समजल्यातला प्रश्न पहिला आपण घेऊया. एका वाक्यात उत्तरे लिहा. गावाहून शहरात कोण आले होते? तर गावाहून शहरात आजोबा आले होते. मेट्रो स्थानक कसे दिसत होते? मेट्रो स्थानक सुंदर दिसत होते. तर मेट्रो स्थानक सुंदर, स्वच्छ व मोठे दिसत होते. स्थानकांची माहिती कोणकोणत्या भाषांमध्ये दिली जात होती? तर स्थानकांची माहिती मराठी, हिंदी व इंग्रजी या 3 भाषांमध्ये दिली होती. पिवळ्या रेषा कोठे आखलेल्या होत्या? तर पिवळ्या रेषा प्लॅटफॉर्मवर. प्लॅटफॉर्मला काय दिलंय? प्लॅटफॉर्मवर आखल्या होत्या. प्रश्न दुसरा, गाडीला जागा भरा. बाबांनी तिघांचे वेगवेगळे ई तिकीट घेतले. निळसर पांढऱ्या रंगाचे मेट्रो चमकदार दिसत होते. मेट्रोमुळे, तिसऱ्याचं उत्तर आहे, वेळेची बचत होते व प्रवास सुकर होतो. चौथा, माझ्या आजोबांचा प्रवास खूपच आनंददायी झाला. आता प्रश्न तिसरा पाहूया. कोण म्हणाले ते लिहा. आजोबांना आपण मेट्रोने फिरायला नेऊया, असं कोण म्हणाले? बाबा. खरंच की काय? असं कोण म्हणालं? आजोबा. किती छान, आपण आकाशात उडतोय की काय? असं कोण म्हणालं? आजोबा. मेट्रोमुळे वेळेची बचत होते व प्रवास सुखकर होता, असं कोण म्हणालं? बाबा. आता पुढील शब्द वाचा व लिहा. पहिला शब्द आहे ई तिकीट, दुसरा शब्द आहे बारकोड, तिसरा शब्द आहे मेट्रो, तिसरा आहे प्लॅटफॉर्म. आता याच्यामध्ये कृतीतून शिकूया. खालील वाहनांचे आवाज काढा. उदाहरणार्थ मेट्रो, घोडागाडी कशी थांबते, मोटरगाडी कशी थांबते, विमान, आगगाडी यांचा आवाज काढायचा आहे. अशा प्रकारे आपला मेट्रो प्रवास धडा 8वा शिकून संपूर्ण झालेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत आपले व्हिडिओ पोहोचवा. आणि तुम्हाला आणखी नवीन नवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.